रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। तुमच्यासुद्धा मुलांना पिझ्झा बर्गर आवडतो का खायला? पण आज आपण खूप हेल्दी असा हा पिझ्झा तयार केलेला आहे। पिझ्झा किंवा बर्गर खायला कोणाला नाही आवडत, पण हाच पिझ्झा आपण खूप हेल्दी पद्धतीने इथे तयार केलेला आहे। पिझ्झाचाच बेस घेऊन आपण इथे खूप साऱ्या भाज्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि हा पिझ्झा खाण्यासाठी सुद्धा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे। खूप साऱ्या भाज्या घातलेल्या, खूप सारं चीज घातलेलं असा पिझ्झा मुलांना कधीतरी द्यायला काय हरकत आहे, हो ना? चला तर मंडळी, जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। तर इथे भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। कांदा घेतलेला आहे, मक्याचे दाणे घेतलेले आहेत इथे मी, आणि त्यानंतर कोबी छान बारीक किसून घेतलेला आहे, गाजर किसायचं आहे, त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे। तर सगळं आपलं साहित्य सगळं मिक्स करायचं आहे। तर इथे तुम्ही शिमला मिरचीसुद्धा घेऊ शकता। इथे तुम्ही ज्या पण भाज्या घ्याल ना त्या एकदम बारीक कट करून घालायच्या आहेत। त्या पिझ्झामध्ये छान असे स्प्रेड होतात आणि मुलांना कळून देखील येत नाही की आपण याच्यामध्ये भाज्या ॲड केलेल्या आहेत। त्यामुळे भाज्या अगदी बारीक कट केल्यात ना तर मुलं हे भाज्या काढून टाकत नाहीत। तर इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता हे आपल्याला बाजूला ठेवूया। त्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे। बटर छान वितळल्यानंतर आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा मैदा घालायचा आहे। मैद्याचा वापर इथे जास्त करायचा नाही आहे, अगदी 1 ते 2 चमचा पुरेसे होतो। आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती हा मैदा छान असा भाजून घ्यायचा आहे। मैद्याला आपल्याला एखादा मिनिट छान भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल। आता बघा, तुम्ही इथे बघू शकता, बघा मैदा छान इथे भाजला गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा, याच्यामध्ये गुठल्या राहू द्यायच्या नाही आहेत, सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चीज। तर तुमच्याकडे असे चीज स्लाईस असतील ना तर तुम्ही ते घालू शकता, किंवा याच्यामध्ये मोझरेला चीज जरी घातलं ना तरीही चालेल, किंवा तुमच्या घरात जो पण चीज असेल ना तो घातला तरीही चालेल। तर आता चीजसुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, बघा आपला व्हाईट सॉस इथे तयार झालेला आहे। तर हा सॉस आपल्याला या भाज्यांमध्ये ॲड करायचा आहे। सॉस छान घट्ट झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि या भाज्यामध्ये ॲड करायचा आहे। तर आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि आता या भाज्यामध्ये हा सॉस घालायचा आहे। आपला सॉस या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण भाज्या जर अगदी बारीक कट केल्या ना तर मुलांना ना खाताना कळत नाहीत, त्यामुळे भाज्या मुलं बाजूला काढत नाहीत, ते खाल्ल्या जातात। तर इथे मी आता 1 चमचा ऑर्गॅनो घालते। तुमच्याकडे मिक्सअप किंवा ऑर्गॅनो काही असेल ना तरी घातलं तरी चालेल, किंवा पिझ्झा सिझलिंग जरी असेल ना ते पण चालेल। आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत। अर्धा चमचा यामध्ये इथे मी काळी मिरची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे। तर हे आपण साईडला ठेवून देऊया। आता आपण पिझ्झा बेस घेणार आहोत। आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे, तर मधोमध असा कट करायचा आहे। तर या बेसचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे 4 भाग इथे करून घ्यायचे आहेत आणि बघा अशा पद्धतीने हे मधोमध असा कट मारायचा। बघा, म्हणजे आपलं हे पॉकेट एक प्रकारचं तयार होतं। बघा, अशा पद्धतीने आपण हे कट मारायचं आहे आणि ज्या आपण भाज्याचं फिलिंग तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालायचं। बघा, अशा पद्धतीने दाबून घालायचं आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। छान असं दाबल्यानंतर हे छान असं बंद करायचं। बघा, तर सगळं आपल्याला अशाच पद्धतीने इथेही करून घ्यायचं आहे। तर सगळे पॉकेट्स आपण अशा पद्धतीनेच आता इथे भरून घेणार आहे। आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे आणि बटर घालून तयार झालेलं हे व्हेज पिझ्झा आपला याला शेकून घ्यायचा आहे। छान एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपण याला छान शेकून घेणार आहोत। बघा, गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपण याला क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घेणार आहोत। आता आपण याला पलटी करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता, बघा मस्त एकदम कलर आलेला आहे। बघा, बेसला काही छान कलर आलेला आणि छान एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहेत। तर असेच आपण सगळे इथे छान क्रिस्पी होईपर्यंत करून घ्यायचे। बघा, दोन्ही साईडूनसुद्धा छान झालेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, बघा खाण्यासाठी आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे।
भरपूर भाज्या घातलेला हा व्हेज पिझ्झा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.